केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत वितरण आराखड्याअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम या मोबाईल आधारित प्रणालीमुळे शेतकरी व खत विक्रेते यांना अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही सक्तीची अट तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे खत खरेदी विक्रीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। केंद्र शासनाने राष्ट्रीय खत वितरण आराखड्याअंतर्गत कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 29 मे 2026 पासून FSAS प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे। मात्र या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकरी व विक्रेते यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। आमदार पाटील यांनी या निवेदनानुसार ॲपमध्ये एकापेक्षा अधिक पिकांची नोंद करता येत नाही। विविध ग्रेडच्या NPX खताची एकत्रित मागणी नोंदवण्याची सुविधा नाही। तसेच खत उचलण्यासाठी शेतकऱ्यांना निश्चित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रमाणीकरण करावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे। याशिवाय QR कोड तयार झाल्यानंतर 24 तासांनी खत खरेदी करता येत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिले। निवेदनात पुढे म्हटलं आहे की या प्रणालीमध्ये युरिया खताला प्राधान्य दिले जात असून इतर संयुक्त खताचे पर्याय मर्यादित आहे। परिणामी युरियाचा असंतुलित वापर वाढून जमिनीची सुपीकता आणि आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। तसेच विक्रेत्यांकडे प्रत्यक्ष साठा उपलब्ध नसतानाही पूर्व नोंदणी होत असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आले। डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी 20 किलोमीटरच्या परिसरातील विक्रेत्याकडेच पूर्व नोंदणी करण्याची अट अडचणीची ठरत असल्याचंही निवेदनात म्हटले। चंदगड, गडिंग्लज, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो असं आमदार पाटील यांनी सांगितलं। तसेच प्रणाली लागू करण्यापूर्वी खत विक्रेत्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने लाखो रुपयांचा खत साठा अडकून पडला असून विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचंही त्यांनी नमूद केले। शेतकरी आणि खत विक्रेते यांच्या हिताचा विचार करून FSAS ॲपद्वारे खत खरेदी करण्याची सक्ती रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणे खत खरेदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे केली आहे।